अंतःकरणातील गुप्त मनुष्यपणाची अविनाशी शोभा असावी. सौम्यता आणि नम्रता तिच्यामध्ये असणं जरुरी आहे. तो एक तर मी दोन म्हणलं तर चालणार. काही गोष्टीला आपल्याला नम्रता बी असणं जरुरी आहे. हालेलुया. सौम्यता, शांती, आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे. त्याची म्हणजे अंतःकरणातील गुप्त मनुष्याची अविनाशी शोभा असावी. कारण याप्रमाणे पूर्वी देवावर आशा ठेवणाऱ्या पवित्र स्त्रियाही आपापल्या पतीच्या अधीन राहून आपणास शोभवंत असत. हालेलुया. पूर्वी स्त्रिया नवऱ्याच्या शब्दापलीकडे नव्हत्या. हालेलुया. बरोबर आहे का? जुन्या काळामध्ये म्हणायचं खरं आहे का? ताई, तुमचा नवरा नको म्हणल्या तर तुम्ही गेलं तर तुम्हाला त्रास व्हायचा का नाही? खरं बोला. आहे ना? नाही जायचं काच गेली माय दंडा. हालेलुया. पतीच्या अधीन राहा. नको रे बाबा, तू म्हणतोस ना, हा ठीक आहे, मी घरीच राहा. नाही जायचं, नाही जा. हालेलुया. पतीच्या अधीन राहणं. ती बहीण पतीच्या अधीन असते. ज्याच्यात तुझं सुख आहे त्याच्यात माझं सुख आहे. तू उपाशी तर मी उपाशी. याच्याने देवाचा आशीर्वाद तुमच्या जीवनात. हालेलुया. बघा पुढे काय दिलं. जशी सारा अब्रामाला धनी म्हणून त्याच्या आज्ञेत राहिली, तुम्ही चांगले करत राहिला व कोणालाही भयप्रसद गोष्टीला घाबरल्यास तुम्ही तिचे मुले झाला आहात. सारा आणि अब्राम कसे राहिले? त्यांना मुलं होती का? म्हातारे झाले. अब्राम किती वर्षाचा झाला? सारा अपेक्षा होती का मुलं होण्याची? म्हातारे झाले. देवाने त्यांच्या जीवनात काय केलं? कोणत्या वयात? 90 वर्षाची होती. आणि त्यावेळेला देवाने तिच्या जीवनात आशीर्वाद दिला आणि तिला मूल झालं. हालेलुया. ती कुणाच्या अधीन होती? कुणाला भीत होती? आणि कुणाच्या अधीन होती? पतीच्या. हालेलुया. अब्रामाच्या अधीन सारा होती. आणि देवाने त्यांच्यावर दया केली. त्या ज्या वयामध्ये मूल होणार नाही त्या वयात त्यांना मूल. माणसाला अशक्य आहे पण देवाला शक्य आहे. हालेलुया. आता बघा, आतापर्यंत पत्नी बद्दल सांगितलं, आता पती बद्दल बोलत आहे. देवाचा न्याय खरा न्याय आहे, परमेश्वराचा नाही. देवाचा न्याय, माणसाचा न्याय हो पैसे देऊन न्याय आहे. आणि देवाचा न्याय खरा न्याय आहे. हालेलुया. पतींनो, तसे तुम्हीही आपल्या स्त्रिया बरोबर त्या अधिक नाजूक व्यक्ती असून मनोसुज्ञतेने सहवास ठेवा. तुला सुंदर म्हणून एक पत्नी म्हणून दिलंय, तर तिच्या बरोबर ती नाजूक व्यक्ती आहे म्हणून सुज्ञतेने सहवास ठेव. व्यवस्थित वाग तिच्या बरोबर. ती नाजूक आहे. हालेलुया. तुम्ही उभयता जीवन रूपी कृपादानाने समायिक वतनदार आहात. आपण देवाचे पती पत्नी वतनदार आहात.